सगळ्यात लोकप्रिय भाजीचा प्रकार म्हणजे बटाटा. मग ती सुकी भाजी असो किंवा पातळ भाजी असो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. पण त्यातलाच सगळ्यांच्या आवडीचा एक प्रकार म्हणजे बटाट्याची पिवळी भाजी. डब्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. किंवा आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, आमरसपुरी बनवली, धिरडे आमरस बनवले, तर तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त भाजीचा प्रकार आहे. चला रेसिपी बघूया. इथे 4 ते 5 बटाटे उकडून सोलून घेतले. आता इथे मी बटाटे चमच्याने अशा प्रकारे फोडून घेते. याच्यामुळं काय होतं की काही बटाटे स्मॅश होतात आणि काही बटाट्याच्या फोडी राहतात. त्याच्यामुळं भाजीची चव एकदम मस्त येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुरीने तुकडेसुद्धा करून घेऊ शकता बारीक. आता इथे बटाटे फोडून झालेत. एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, पातळ स्लाईस केल्यात. तुम्ही कांदा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. त्याच्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेत 4 ते 5 मिरच्यांचे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कोणताही मसाला न वापरता एवढी टेस्टी होते ना ही भाजी. कढईत तेल घातलं, जिरं, मोहरी, हिरवी मिरचीचे तुकडे घातले आणि कढीपत्ता घातला. आता हे चांगलं फ्राय करायचे. मिरचीचे तुकडे छान फ्राय केली की त्याचा तिखटपणा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी मस्त होते. आता याच्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे. हिंग असेल तर घाला, खूप छान चव येते भाजीला. आता मिरच्याचे तुकडे छान फ्राय करून झालेत. याच्यामध्ये कांदा घालायचा. असा उभा चिरून पातळ जर भाजीमध्ये कांदा घातला तर त्याची चव एक वेगळीच येते. मस्त दाताखाली कांदा येतो, छान लागते भाजी. आता हा कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 5-1 मिनिट लागतात कांदा छान मऊ होईपर्यंत परतायला. आणि बघा 5-1 मिनिटानंतर कांदा छान मऊ झालेला आहे, रंगसुद्धा बदललेला आहे कांद्याचा. आणि आता याच्यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये छान हळद परतून घ्यायची. याच्यामुळं भाजीला मस्त पिवळसर रंग येतो. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये या भाजीचे वेगवेगळे प्रकार बनतात. पण हा प्रकार सगळ्यांच्याच आवडीचा पिवळी भाजी बटाट्याची. ही भाजी चपातीमध्ये घालून मुलांना रोल करून देऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी, पुरीबरोबर खाण्यासाठी, चपातीबरोबर लावून खाण्यासाठी एकदम मस्त आहे. आता हळद घातल्यानंतर थोडा वेळ तेलात परतून त्याच्यामध्ये बटाटे घातले, मीठ घातलं चवीनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा फक्त हळद आणि मीठ घालून एकदम मस्त होते भाजी. कुठल्याही एक्स्ट्रा मसाल्याची गरज नाही. मिक्स करून झालं की भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि वरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं भाजी मस्त वाफवून घ्यायची. तुम्ही ही भाजी डोशाबरोबर सुद्धा बनवू शकता किंवा श्रीखंड पुरी बनवली तर त्याच्याबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त आहे. डब्यासाठी बनवायचं झालं तर खूप झटपट होते, काही वेळ लागत नाही, कुठल्याही एक्स्ट्रा तयारीची गरज नाही. आता इथे छान मिक्स करून झाले आणि ही बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर रंग आलाय भाजीला आणि एकदम मस्त झाली होती ही भाजी. मुलांना डब्यामध्ये देत असाल तर याच्यावरती थोडासा टोमॅटो सॉस घातला तर मुलं अगदी आवडीने खातात. टोमॅटो सॉस मुलांना तसंही आवडतो. बटाट्याच्या भाजीवर घातला तर आवडीने खातील किंवा चपातीमध्ये भाजी घालून रोल करून दिला थोडा सॉससोबत की मुलं अगदी टिफिन आवडीने संपवून येतील. किंवा मग पटकन होणारी भाजी रेसिपी शोधत असाल, वेळ नसेल जास्तीचा काही, तर ही भाजी रेसिपी अगदी परफेक्ट आहे. फक्त बटाटे उकडले की भाजी 5 मिनिटात तयार होते. झटपट होणारी भाजी रेसिपी तर आहेच, पण टेस्टीसुद्धा ही भाजी आहे. बटाटा न आवडणारेसुद्धा आवडीने खातील. चला तर मग टिफिनसाठी किंवा मग आमरसपुरी, धिरडे आमरससोबत खाण्यासाठी ही भाजी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.